परप्रांतीय असण्यापेक्षा ते या जागेची मालकी आपली असल्याच्या हक्काने इथे वावरतात, दादागिरी करतात. त्याचा स्थानिक लोकांना, इतर फेरीवाल्यांना, जे स्थानिक आहेत त्यांना देखील त्रास होतो. ज्यानुसार आज कारवाई चालू केली आहे त्याचं आम्ही स्वागत करतो. परंतु या कारवाईत कुठल्याही प्रकारचा खंड पडला किंवा पुन्हा फेरीवाले जर बसायला लागले, महाराष्ट्र नवनिर्माण सेना सर्व महानगरपालिकेचे अधिकारी, पथक प्रमुख, कर्मचारी यांच्या विरुद्ध पोलिसातही गुन्हे दाखल करेल आणि वेळप्रसंगी कायदाही हातात. स्टेशन परिसरचा जो परिसर आहे फेरीवाला मुक्त करावा हे कायम आम्हाला सातत्याने आम्ही कारवाई करतच आहोत. परंतु काल कमिशनर सरांनी, आयुक्त सरांनी स्ट्रिक्टली सांगितलं की डे नाईट तुम्ही स्ट्रिक्टली मॉनिटरिंग करा आणि त्याप्रमाणे कारवाई दिसू द्या. त्याशिवाय लोकांना कळणार नाही की आपण कारवाई करतोय. यापुढे आम्ही ही आजची कारवाई आहे ही सतत चालू ठेवणार आहोत, प्रखरपणे चालू ठेवू आणि फक्त आजच्या पुरता नाही, हे जे अतिक्रमण दुकानवाल्यांनी केलं आहे त्याच्यावर सुद्धा आम्ही आज कारवाई केलेली आहे. फक्त फेरीवाले हा एवढाच विषय नाही, तर दुकानदारांचा पण विषय आहे. त्यांची पण आम्ही एक छोटी मिटिंग घेतलेली आहे. त्यांच्या पुढच्या सर्व शेड आम्ही तोडलेल्या आहेत. काही दुकानदारांना आम्ही आजच नोटीस देतोय की ज्यांचं अतिक्रमण आहे बोर्डांचं ते काढावं म्हणून. सर्वोच्च न्यायालयाने जो आदेश दिलेला आहे की प्रार्थनास्थळं, महानगरपालिका यांच्यापासून 100 मीटर आणि 150 मीटर या पद्धतीने फेरीवाला मुक्त एरिया असावा. आम्ही सुरुवातीला आता भूमिका घेतली, कमीत कमी स्टेशन परिसर 150 मीटर मोकळा ठेवा.